सुंदर असं या ठिकाणी रासलीलेचं वर्णन येत आहे. श्री शुकवाच भगवान पीता रात्री शारदोत्फुल्ल मल्लिकाः वीक्षरन्ति मनश्चक्रे योगमायामुपाश्रिताः. शुक महामुनी म्हणतात की राजन, भगवान कृष्ण परमात्म्याने शरद ऋतूतील पौर्णिमेची रात्र निवडली. शरद पौर्णिमेची रात्र सुंदर अशी शरद पौर्णिमेची रात्र आहे. वेगवेगळ्या अनेक फुलांचा सुगंध त्या ठिकाणी उमगलेला आहे आणि भगवंतानी योग मायाचा आश्रय करून रास क्रीडा करण्याचा संकल्प केला. आणि रासलीला करण्याचा भगवान परमात्म्याच्या मनामध्ये संकल्प आला आणि भगवान परमात्म्याने सुंदर असा वेणू त्या ठिकाणी वाजवला. वेणू वाजवल्यानंतर देवता सर्व विश्व काय झालं महाराज, मोहित झालं, तल्लीन झालं. भगवान परमात्म्याचा तो वेणुनाद देवतांच्या कानावर ते स्वर गेले बासरीचे. देवतादिक सुद्धा काय झाले, मोहित झाले. गोकुळातील गायी, गोपाळ गोपिका सर्व काय झाल्या, मोहित झाल्या. सुंदर अशी भगवान परमात्म्याने वेणू वाजली. वृंदावनी वेणू कवनाचा माय. सुंदर भगवान परमात्म्याने वेणू वाजवला. महाराज वर्णन करता, वृंदावनी वेणू कवनाचा माय वाजे. वृंदावनी वेणू कवनाचा माय वाजे. वृंदावनी वेणू कवनाचा माय वाजे. वेणुनादे गोवर्धन गाजे, उच्च पसरी मयूर विराजे. मज पाहता सत्या देवराजे हो. वृंदावनी वेणू कवनाचा माय वाजे. वृंदावनी वेणू कवनाचा माय वाजे. महाराज वर्णन करतात, वृंदावनी वेणू कवनाचा, वेणू नादे गोवर्धनु गाजे. पुच्छ पसरुनी मयूर विराजे. मद पाहता भासती यादवराजे. तृण चारा चरू विसरली, गायी चारा खाणं विसरल्या. तृण चारा चरू विसरली, गायी व्याघ्र एके ठाई. गायी आणि हिंस्र पशु असणारे वाघ सिंह एका ठिकाणी राहू लागले. महाराज अशी काय झाली अवस्था झाली. भगवान परमात्म्याच्या वेणूने सर्वांना काय केलं, मोहित केलं. अशी भगवान परमात्म्याची सुंदर वेणू. त्या वेणूचे स्वर ज्यावेळेला गोपींच्या कानावर पडले आणि त्या काय विसरल्या कामधंदा. सासू सासऱ्याची नाही मर्यादा, अनुवृत्ती वेदी परमानंदा. अशी त्यांची अवस्था झाली. काही गोपिका गायींची धार काढण्याकरता बसले होते. वेणूचा नाद कानावर आल्याबरोबर त्यांनी ती धार काढणं काय तशीच राहू दिली आणि भगवान परमात्म्याकडे निघाल्या. गोपिका भगवान परमात्म्याला भेटण्याकरता अत्यंत उत्सुक झाल्या. अहो, गायीची धार काढणं अर्धवट सोडून भगवान परमात्म्याकडे निघाल्या. काही गोपिका दूध तापवत होत्या. भगवान परमात्म्याचा वेणू कानावर पडल्याबरोबर ते वेणूचे स्वर कानावर पडले. त्यांनी ते दूध तसंच चुलीवर काय पडू दिलं. दूध उतू जाईल का याची त्यांना काय नाही चिंता नाही. दूध तसंच काय चुलीवरती सोडून काही स्वयंपाक करत होत्या, काही भांडे घासत होत्या. आपला काम धंदा तसाच काय जागच्या जागी ठेवून त्या भगवान परमात्म्याला भेटण्याकरता निघाल्या.
काही गोपिका आपल्या पतींना भोजन वाढत होत्या. वेणूचा स्वर कानावर पडल्याबरोबर त्यांनी आपल्या पतीला तसंच वाढणं सोडून दिलं आणि भगवान परमात्म्याकडे निघाल्या महाराज. काही गोपिका सासू सासऱ्यांची सेवा करत होत्या, त्याही देहभान विसरल्या. अहो एवढंच नाही, काही गोपिका आपल्या मुलांना स्तनपान देत होत्या. परंतु ज्या वेळेला वेणूचा नाद त्यांच्या कानावर पडला त्यावेळेला त्या गोपिका मुलांना दूध पाजणं सुद्धा काय विसरल्या. पतीची सेवा, मुलांना त्या ठिकाणी सर्व घरदाराला सर्वस्वाचा त्याग करून गोपिका भगवान परमात्म्याकडे निघाल्या. आणि भगवान परमात्म्याकडे जायचं जर असेल तर ते एवढं सोपं नाही महाराज. सर्वस्वाचा काय करावा लागतो, त्याग करावा लागतो. त्यावेळेला पुढे भगवान परमात्म्याकडे काय जाता येतं. तुम्ही म्हणाला मी संसारही करू आणि परमार्थही करू, तसं ते जमत नाही. याच्याकरता फार तपस्या करावी लागते. हे सामान्य जीवाला काही नाही महाराज, शक्य नाही. आणि सर्व गोपिका भगवान परमात्म्याच्या दर्शनाच्या लालसेने उत्सुकतेने निघाल्या आणि त्या ठिकाणी रास लिहिलेला प्रारंभ झाला. बघा, रास शब्द आहे रास आणि दुसरा शब्द आहे रस. रस शब्दाचा अर्थ आहे, रस शब्दाचा अर्थ म्हणजे देवाकडे जाणे आणि रास शब्दाचा अर्थ आहे देव भक्ताकडे येणं. याला म्हणतात रास. आपल्या भाषेमध्ये रास म्हणतो आपण. आपण रास कशाला म्हणतो? ज्यावेळेला धान्य शेतामध्ये तयार होतो त्यावेळेला त्या धान्याची काय पडते, रास पडते ना. हा, किती रास पडली, किती धान्य झालं असं आपण म्हणतो. धान्याच्या राशी, जसं आपण कथेमध्ये रास भरतो की नाही, सप्तधान्य भरतो ना आपण भागवतामध्ये. सप्तधान्य, त्या सप्तधान्याच्या काय आहे, त्या सुद्धा काय राशीच आहे. सप्तधान्याच्या राशी. तसंच शेतामध्ये जे धान्य उगवतं ते तयार झाल्यानंतर जे धान्य एकत्रित केलं जातं त्याला म्हणता काय, राशी. धान्याच्या राशी, ढीग. आणि या ठिकाणी रास, रास म्हणजे देवाला भक्ताकडे येणं, याला म्हणतात रास. एका संतांनी सुंदर असा भाव काढलाय. मंदिर में रहते हो भगवान, कभी बाहर भी आ जाया करो. मैं रोज तेरे दर आता हूँ, कभी तुम मेरे घर भी आ जाया करो. भक्त देवाकडे जातो त्याला रस म्हणता आणि देव भक्ताकडे येतो त्याला म्हणता रास. आणि भगवान परमात्मा भक्ताकडे आला. कोणाकोणाकडे आला महाराज? कोणाकडे आला? द्वारकेचा राणा पांडवा घरी. भगवान परमात्मा, भगवान परमात्म्याच्या आधार कार्ड वरती पत्ता होता द्वारकेचा. भगवान परमात्म्याच्या आधार कार्ड वरती पत्ता होता द्वारकेचा. परंतु हा द्वारकेत राहत नव्हता. कुठे राहत होता? पांडवांकडे राहत होता. पांडवांकडे. भगवान परमात्मा वैकुंठात, वैकुंठ हे भगवंताचं काय राहण्याचं स्थान आहे. परंतु तो वैकुंठात राहतो का? नाही महाराज, त्याचं वैकुंठात चित्त लागत नाही. भगवान परमात्मा सांगतात ना, हम वसामी वैकुंठे. हा, मी वैकुंठात राहत नाही. नारदा, अरे मी वैकुंठात राहत नाही. कुठे राहतो? मद भक्त यत्र गायंती तत्र तिष्ठामी. नारदा, नारदा, माझे भक्त ज्या ठिकाणी माझं गायन करता, भजन करता, त्या ठिकाणी मी काय राहत असतो. ज्या सुखाकारणे देव वेदावला, हा वैकुंठ सोडून संत देव वेदावला. Ah
वेडावला वैकुंठ सोडूनी संत सदनी राहिला. भगवान परमात्मा म्हणतात की मी वैकुंठात राहत नाही. कुठे राहतो? ज्या ठिकाणी माझे भक्त माझं गायन करतात त्या ठिकाणी मी राहत असतो. एकदा आईसाहेब लक्ष्मीला असं वाटलं की भगवान परमात्म्याला अत्यंत प्रिय जर कोण असेल तर काय आपणच. आणि आईसाहेब लक्ष्मी भगवान परमात्म्याला विचारण्याकरता गेली का हो तुम्हाला अत्यंत प्रिय कोण आहे? तुम्हाला जगामध्ये कोणती वस्तू आवडते? आता आईसाहेब लक्ष्मीला असं वाटलं पहिला नंबर कोणाचा लागेल? आपलाच लागेल. प्रत्येक स्त्रीला असं वाटतं पतीला आपल्याशिवाय कोण आवडतं. आणि पतीलाही सुद्धा असं वाटतं की पत्नीला आपल्याशिवाय कोण आवडतं. तसं आईसाहेब लक्ष्मीला असं वाटलं की या भगवान परमात्म्याला मीच काय अत्यंत प्रिय आहे. आणि मग आईसाहेब लक्ष्मी विचारल्या का हो पती स्वामी तुम्हाला जगामध्ये अत्यंत प्रिय काय? त्यावेळेला भगवान परमात्मा म्हटले लक्ष्मी मला अत्यंत प्रिय आहे काय सांगू? काय आहे तुला सांगू? आईसाहेब लक्ष्मी म्हटली सांगा. त्यावेळेला भगवान परमात्मा म्हटले लक्ष्मी नावडे वैकुंठ मला वैकुंठ आवडत नाही. नावडे वैकुंठ शेषाचे शयन आणि वैष्णव सदन. आवडले लक्ष्मी मला वैकुंठ आवडत नाही. मला शेषाचं शयन तेही आवडत नाही. मला काय आवडतं तर वैष्णव सदन आवडले. लक्ष्मी थंडगार झाल्या. लक्ष्मी आई म्हटले याच्यामध्ये आपला कुठेच नंबर नाही. लक्ष्मी साहेबांना वाटत होतं की आपलं नाव घेतील भगवान परमात्मा. परंतु भगवान परमात्मा म्हटले लक्ष्मी मला वैकुंठ आवडत नाही. मला काहीच आवडत नाही तर फक्त मला माझे वैष्णवांचं सदन ज्या ठिकाणी काय वैष्णवा घरी सर्व काळ सदा ऋण झुनती टाळ. ज्या घरामध्ये भगवंताचं नामचिंतन होतं ते घर मला अत्यंत प्रिय आहे. आणि भगवान परमात्मा वैकुंठात राहत नाही. भगवान परमात्मा कुठे राहता? ज्या सुखा कारणे देव वेडावला वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. आणि आपल्याला ज्ञात आहे अशा अनेक संतांचं चरित्र आहे की त्या संतांकडे भगवान परमात्म्याने काय केले? काम केले. काम त्या भक्तांकडे भगवान परमात्मा राहायचे. अहो नामदेवांची दासी काय नाव आहे? श्री संत जनाबाई. जनाबाईला भगवान परमात्मा दळू लागायचे. जनाबाईला भगवान परमात्मा कांडू लागायचे. अहो जनाबाई ज्यावेळेला सडा समार्जन करायच्या झाडून काढायच्या त्यावेळेला जगाचा बाप भगवान पंढरीश परमात्मा काय करत होते हो? महाराज नामदेवराय वर्णन करता झाड लोट करी जनी आणि केर भरी चक्र पाणी. ज्याच्याकडे काय लक्ष्मी काय ज्याची सेवा करते तो भगवान परमात्मा सर्वभौम सर्वसत्ताधीश जनाबाईच्या घरी काय करतो? कचरा भरतो. कचरा. जनाबाईचे कपडे भगवान परमात्मा धुवू लागायचे. एवढंच नाही श्री संत जनाबाईची फणी विणी भगवान परमात्मा करू लागायचे. कारण जनाबाई अखंड भगवान परमात्म्याचं काय करत होत्या? ध्यान करत होत्या. अखंड भगवान परमात्म्याचं काय करत होत्या? चिंतन करत होत्या.
दळत असताना कांडत असताना जनाबाई भगवान परमात्म्याचं ध्यान करायचं. सुंदर माझे जाते गे फिरे बहु तू के ओव्या गाऊ कौतुके तू ये रे वा विठ्ठला ओव्या गाऊ कौतुके तू ये रे वा विठ्ठला ये रे वा विठ्ठला ये रे वा विठ्ठला ओव्या गाऊ कौतुके तू ये रे वा विठ्ठला. दळण करायला बसायच्या पूर्वी का काही अशा गिरण्या होत्या का? आता गिरणे महाराज एकदा का दळण गिरणीमध्ये टाकलं की 5 मिनिटामध्ये दळण तयार. पूर्वी तसं नव्हतं. महिला मंडळ यांना पूर्वी खूप काय कष्ट करावे लागत होते. पूर्वी एवढ्या काही सुविधा नव्हत्या ना. पूर्वी गिरण्या नव्हत्या म्हणून त्या जात्यावरती काय दळावं लागत होतं. घरकाम आवरायचं आणि घरकाम झाल्यानंतर वाड्यातील सर्व महिलांनी एकत्रित यायचं आणि काय करायचं मग दळायचं. आणि मग त्या महिला त्या ठिकाणी काही गीत म्हणत. जनाबाई सुद्धा आपल्या जीवनामध्ये काय दळण दळताय ना. दळीता कांडिता तुझ मी गाईन अनंता दळण करायचं. पूर्वी एवढी सुविधा नव्हती. पूर्वी दळावं लागत होतं आणि ते दळण का काय लागेच होत होतं का? पूर्वीचे घर पूर्वीचे लोक एकत्रित कुटुंब पद्धती होती. एका घरामध्ये 15-15, 20-20 लोकांचं काय होतं कुटुंब होतं. आणि 15-20 लोकांना एका वेळेला किती कणिक लागते याचा हिशोब तुम्ही करा. आणि पूर्वीचे लोक का अशी एक चपाती खात होते. आताचे सकाळी वडापाव खाऊन येतात आणि भोजनाला बसले की मग अर्धी चपाती एक चपाती. पूर्वीचे तसं नाही महाराज. 4-5 चपात्याचा एकदा काय रद्दा मोडत होते. 8-8, 10-10 भाकरी काय एक माणूस खात होता. कारण पूर्वीचे लोक कष्ट सुद्धा करत होते ना. एकदा का कामाला भेटले की संध्याकाळी दिवस बुडेपर्यंत काम करायचे. म्हणून काम खात होतं काम. आता काम राहिलं नाही ना. आता सध्याची देशामध्ये परिस्थिती अशी आहे. लोक म्हणतात नोकऱ्या नाही, काम नाही, रोजगार नाही. काम नाही, रोजगार नाही, रोजगार भेटत नाही खेड्यापाड्यामध्ये. अशी काय परिस्थिती आहे. तरुण म्हणता आम्हाला काम नाही आणि त्याच तरुणांचे वडील म्हणतात की शेतामध्ये रोजगार भेटल. कारण हे काम करणं यांना काही जमत नाही. कष्ट आजकाल कोणीच कष्ट करायला तयार नाही ना. महाराष्ट्रातले लोक याच्यामध्ये काय आहे पहिल्या क्रमांकावर आहे. कष्ट बोलूच नका. ड्युटी असलं तर सांगा. शेतात काम करायला सांगू नका. हमाली कामं आम्हाला सांगू नका. नोकरी सुद्धा कशी पाहिजे एसी मध्ये पाहिजे. कष्टाची नोकरी सुद्धा लोकांना चालत नाही. चालते का? बघा कष्ट लोक करायला तयार नाही. आणि कष्ट करत नाही म्हणून दुसऱ्या राज्यातले परप्रांतीय आपल्या महाराष्ट्रामध्ये काय करताय फोटो भरताय की नाही. महाराष्ट्रातले लोक म्हणतात कामं नाही. दुसरीकडचे लोक येऊन आपल्या महाराष्ट्रात काय भरतात फोटो भरतात. त्यांना कसे काय काम आहे आपल्यालाच कसे काय काम नाही. कारण आपल्याला बसून खाण्याची सवय लागली. आपल्या बाप दादांनी काय आपल्याकरता कमवलेलं आहे. हा म्हणतो काही हरकत नाही व्याजानं पैसा काढू 2 गुंठे विकणं पडली तर चालेल पण झुकेगा नाही. साला काम करायचं नाही बसून खायचं. दुसऱ्याच्या बांधावर जायचं. अशी परिस्थिती आता हरभऱ्याचं सीझन लागलं ना.
गावामध्ये मजूर भेटत नाही